तर चला आज करूयात अतिशय पौष्टिक अशा नाचणीच्या वड्या। मुळातच नाचणी ही थंड प्रकृतीची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाणं फायदेशीर ठरतं। त्याचबरोबर नाचणीमध्ये लोह, कॅल्शियम असल्यामुळे हाडांना बळकटी मिळते, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते। यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की नाचणी खाणं आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे। त्यामुळे जर का नाचणीची भाकरी खायला आवडत नसेल तर अशा ह्या वड्या बनवून ठेवल्या तर नक्कीच सगळे आवडीने खातील। दररोज एक वडी जर का तुम्ही खाल्ली तर याचा तुमच्या शरीरासाठी फायदाच होणार आहे। ही वडी बनवण्यासाठी इथे आपण साखरेचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे वड्या अतिशय पौष्टिक होतात आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही या खायला देऊ शकतात। अतिशय पौष्टिक आहेत। चला तर मग या वड्या कशा बनवायच्या ते बघूयात। आता सुरुवातीला इथे मी घेतलेली आहे 1 वाटी भाजलेल्या फुटाण्याची डाळ, यालाच डाळवं असं म्हणतात आणि हे आपण चिवड्यामध्ये वापरतो। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याची बघा ही अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। यामध्ये डाळीचे कण शिल्लक राहता कामा नये, अगदी बारीक अशी याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं, एका कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। तर अर्धी वाटी इथे मी घट्टसर असं साजूक तूप घेतलेलं आहे। त्यापैकी बघा 2 चमचे साजूक तूप मी कढईमध्ये काढून घेतलंय। आता आपण नाचणीच्या वड्या बनवतोय, त्यामुळे ज्या वाटीने मोजून इथे आपण डाळवं घेतलेलं होतं ना, तर सारख्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि नाचणीचं पीठ आपल्याला सतत एकसारखं हलवत तुपावर मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे पीठ भाजत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही, मंद ते मध्यम गॅसवरतीच याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं की म्हणजे मग वड्यासुद्धा चवीला चांगल्या लागतात। तर हे बघा जवळपास 6 ते 7 मिनटं झालेली आहेत। मी या पिठाला सतत एकसारखं हलवत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। याचा रंगसुद्धा बघा थोडासा बदललेला आहे आणि नाचणीचं पीठ भाजलेल्याचा हलकासा सुगंध येतो। आता हे नाचणीचं पीठ भाजून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस। इथे मी विकतचं डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे, याऐवजी तुम्ही खोबरं किसून सुक्या खोबऱ्याचा किस यामध्ये घालू शकता। आता सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा मी मंद गॅसवरती या नाचणीच्या पिठासोबत थोडासा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपण सुरुवातीला जे डाळव्याचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते फुटाण्याच्या डाळीचं पीठ यामध्ये घालायचं आहे। आता ही डाळ मुळातच भाजलेली असल्यामुळे याला खूप जास्त भाजण्याची आपल्याला गरज लागत नाही। तर यालासुद्धा या पिठामध्ये मिक्स करून 1-2 मिनटासाठी मंद गॅसवरती मी भाजून घेतलेलं आहे। तर हे बघा हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून एकजीव करून घेतलं। आता यानंतर वाटीमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सगळं तूप मी यामध्ये घातलेलं आहे, कारण हे मिश्रण थोडंसं कोरडं आहे। त्यामुळे तूप घालायचं आणि याला पुन्हा 2-3 मिनटासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे। घेतलेलं सगळं साहित्य मंद ते मध्यम गॅसवरती छान खरपूस भाजून झालं की याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर गॅसवर इथे मी पातेलं ठेवलेलं आहे, यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। सारख्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता गूळ आपल्याला पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायची अजिबात गरज लागत नाही। तर हे बघा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून झालेला आहे। आता यानंतर काय करायचं आहे, सुरुवातीला आपण जे नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ती कढई मी गॅसवर ठेवलेली आहे। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे। ही कृती करत असताना गॅस आपल्याला अजिबात मोठा ठेवायचा नाही, मंद गॅसवरतीच आपण यामध्ये घातलेलं गुळाचं पाणी या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा हे गुळाचं पाणी पिठाने शोषून घेतलेलं आहे, याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता यामध्ये घालूयात 1 छोटा चमचा साखरयुक्त विलायची पावडर। विलायची पावडर यामध्ये घातल्यामुळे या नाचणीच्या वड्या चवीला चांगल्या लागतात। आता यालासुद्धा आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर हे बघा हे गुळाचं पाणी आपण यामध्ये घातल्याबरोबर याचा व्यवस्थित असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। मंद गॅसवरती आणखीन 2 मिनटासाठी फक्त याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त याला परतायची गरज लागत नाही, कारण आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे या मिश्रणाचा पटकन असा गोळा मिळून येतो आणि वड्यासुद्धा व्यवस्थित या मिश्रणाच्या सेट होतात। तर हे बघा मस्त असं हे वडी थापण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। तर ज्या प्लेटमध्ये आपल्याला वड्या सेट करायच्या त्याला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात पुसून घ्यायचा आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं हे वड्यांचं मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता या स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे आणि याला प्लेटमध्ये चांगलं सेट करायचं आहे।
हे मिश्रण प्लेटमध्ये सेट करण्यासाठी तुम्ही एखादी अशी वाटी किंवा फुलपात्र वापरू शकता आणि त्याने याला आपल्याला एकसारखं प्लेटमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे वड्यासुद्धा एकसारख्या बनून तयार होतात, कुठे जाड कुठे पातळ असं होत नाही। तर हे बघा, फुलपात्राच्या मदतीने मी याला व्यवस्थित असं एकसारखं प्लेटमध्ये पसरून घेतलेलं आहे। आता या वड्या दिसायला आकर्षक दिसाव्यात याकरता यावर मी थोडेसे बदामाचे काप घालून घेत आहे। याऐवजी तुम्ही पिस्त्याचे काप घालू शकता, काजूचे काप घालू शकता। असे बदामाचे काप यावरती घालायचे आणि त्यानंतर फुलपात्राच्या मदतीने हलकंसं याला प्रेस करून यावरती सेट करून घ्यायचं आहे। हे मिश्रण सेट होण्याकरता खूप जास्त वेळ लागत नाही, पटकन हे प्लेटमध्ये सेट होतं। आता लगेचच आपण याला कट करून घेऊ। वड्या कट करत असताना तुम्ही याला चौकोनी आकारामध्ये किंवा शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेत आहे। आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार होतं आणि व्यवस्थित ते सेटल होतं आणि तुम्ही इथे बघत असाल, त्यामुळेच आपल्या वड्यासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला कट करता येतात। याचा अजिबात भुगा होत नाही किंवा याचे अजिबात तुकडेसुद्धा पडत नाहीत। मस्त चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या कट होत आहेत। साहित्याचं अचूक प्रमाण घ्यायचं आणि यात झटपट अशा नाचणीच्या वड्या बनवून तयार करायच्या। यातली एक वडी जर का तुम्ही रोज खाल्ली तर नक्कीच तुमच्या शरीरासाठी ते फायदेशीर ठरणार आहे। त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा या वड्या तुम्ही खायला देऊ शकता। यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गूळ घातलेला आहे, त्यामुळे वड्या अतिशय पौष्टिक होतात। नाचणीच्या पिठाचे फायदे तर याआधी मी तुम्हाला सांगितलेलेच आहे, त्यामुळे नाचणी खाणं शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीतच आहे। त्यामुळे ह्या अतिशय पौष्टिक, खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नाचणीच्या वड्या तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।